आणि पुण्यात आलोय आणि ट्रॅफिक लागणार नाही असं कधी होईल का? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आज काय इलेक्शनमुळं घरीच होतो, गेलो नव्हतो कुठं. तर निसर्गाला म्हटलं चल जरा पुण्याला जाऊन येऊ. तर गाडी नेण्यापेक्षा म्हटलं जरा ट्रेननीच जाऊया. तर आलो होतो स्टेशनला, तर लवकर काय लेट होती. ऊन पडतंय तरी या मॅडम उन्हात जाऊन बसल्यानं वरून नाटकं बघा यांची. त्यानंतर फायनली लोकल आली होती. लोकलमध्ये बसलो पण काय जागा भेटलीच नाही लवकर. तर जागा भेटली तर ह्या मॅडमचं एवढ्या गर्दीत सुद्धा झोपायचं आहे. या मॅडमला दिलंच झोपून. मी खूप दिवसांनी लोकलमध्ये बसलेलो होतो. जरा म्हणलं जरा खिडकीतून बाहेरचा व्ह्यू पाहू, जरा बरं वाटत होतं बाहेर बघताना. त्यानंतर फायनली आलो आपल्या शिवाजीनगर स्टेशनला. तर काय या मॅडमचं वेगळंच चाललं होतं. गाडीत बसतो हिला उलट्या चालू झाल्या होत्या. त्यानंतर निघालो बाहेर. तर रिक्षाची वाट बघत होतो. शेवटी फायनली एक रिक्षा भेटली. पण तो भाऊ पण एवढा रायडर होता की काय विचारायचंच नाही. असली रिक्षा खतरनाकमध्ये चालत होता ना, काय बोलत नाही. बघा तुम्हाला डेमो दाखवतो. बघा टर्न मारायची पद्धतीची, लय डेंजर, खतरनाक. त्याला असं हे करून शेवटी आलो आपल्या ब्रिजवर. आणि पुण्यात आलोय आणि ट्रॅफिक लागणार नाही असं कधी होईल का? त्यानंतर आलो आपल्या दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मंडईमध्ये आलो. मंडईमध्ये आलो नुसतंच फुलं रोज डेमुळं. त्यानंतर मिसेस म्हटलं चला जरा शॉपिंग करूया. तर आलो तो तुळशी बागेमध्ये, थोडीफार खरेदी केली. तर मॅडमला थोडा थकवा जाणवत होता, तर त्यांना थोडं ज्यूस वगैरे दिला. त्यानंतर कंटाळा आला, ते म्हटले चला जरा सारसबागेला जाऊ. तर पुन्हा एकदा रिक्षा बुक केली आणि रिक्षातून निघालो. हे भाऊ खूप भारी होते बाहेर. त्यानंतर भोगीलाल, हे तुम्ही तारक मेहता पाहिला असेल, त्यात तर तुम्हाला कळेल. त्यानंतर आलो आपल्या सारसबागेमध्ये. नंतर थोडी जरा भूक लागल्यामुळे चला म्हणलं पावभाजी खाऊ. तर मला काय आवडली नाही, मग माझ्यासाठी थोडा राईस मागवला आणि कॉफीची ऑर्डर दिली होती. तर भाऊनी कमीत कमी अर्धा तासानं आणली आणि ती पण एवढी खराब होती ना, काय विचारायची सोय नाही. नंतर चला म्हणलं जरा परत एकदा सारसबागेमध्ये जाऊया. तर आतमध्ये गेलो तर लहान मुले वगैरे खेळत होते. वातावरण पण एकदम छान झालं होतं. खूप भारी वाटलं आतमध्ये गेल्यानंतर. तर घरी निघायची वेळ झाली, तर चल म्हणलं निसर्गाला मेट्रोनेच जाऊयात. तर बाहेर आलो, तो बघितलं मस्त वातावरण दिसत होतं. मेट्रोचं तिकीट वगैरे बुक केलं. स्टेशनला आलो. मॅडमला परत कॉफी पाहिजे होती, कॉफी वगैरे पिली आणि त्यानंतर मेट्रोच्या स्टेशनवरती आलो. स्टेशनवर आल्यानंतर मेट्रो आली रॉंग साईडने. आम्हाला वाटलं नक्की आली का चालली, ते कन्फ्यूज झालो होतो. त्यानंतर बसलो एकदाचा मेट्रोमध्ये आणि आलो शिवाजीनगर स्टेशनला. तर लोकल फक्त 5 मिनिट राहिलं होतं. चला पळत लोकल पकडले. लोकलमध्ये काय आता एवढी गर्दी नव्हती. गर्दी वगैरे नसल्यामुळे काही मॅडम एकदम पाय वगैरे पसरूनच बसलेल्या होत्या. लोकल एकदम मोकळीच होते. त्यानंतर फायनली आलो आपल्या कामशेडमध्ये. तर मित्रांनो, कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा, लाईक करा, फॉलो करा.